हॅलो फ्रेंड्स, मी सतीश बडांगे तुमचं सर्वांचं LCP सतीश सर ह्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. बघा, 10वीचे बोर्डाचे पेपर आले आहेत आणि सगळेच मुलं खूप चांगल्या प्रकारे रिव्हिजन करत असणारे एका महिन्यावरती आता पेपर आलेले आहेत. खूप मेहनतीने अभ्यास करा, खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण तुम्हाला हे मिळणारे मार्क्स, हे एका महिन्यात केलेला अभ्यास हा तुमच्या पूर्ण लाईफमध्ये तुम्हाला पूर्ण आयुष्यभर आरसा दाखवणार आहेत. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा, खूप चांगले मार्क्स पाडा. तुम्हाला त्यासाठी आत्ताच खूप साऱ्या शुभेच्छा. बघा, आपण मॅथची एक रिव्हिजन म्हणून एक सिरीज सुरू करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण आज एक टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. बऱ्याच मुलांना ट्रिग्नोमेट्री हा थोडासा अवघड वाटणारा सब्जेक्ट आहे, परंतु तो खूप साधा सिंपल टॉपिक आहे. साधारणतः 4 ते 5-6 मार्कांना हा टॉपिक आपल्या बोर्डाला विचारला जातो, ज्याच्यामध्ये 2च प्रॅक्टिस सेट आहे आणि काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक 4-5 फॉर्म्युले आहेत, परंतु ते खूप साधे सिंपल आहेत. तुम्हाला कशा त्या ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायची अजिबात गरज नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही विसरू शकत नाही अशा प्रकारचे मी तुम्हाला काय ट्रिक्स सांगणार आहे. एक 3-4 फॉर्म्युले आहेत, फक्त त्याच्यावर पूर्ण टॉपिक तुम्हाला हा अवलंबून आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री तुम्हाला लाईफमध्ये कधीच पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही याची हमी मी तुम्हाला देतो नक्की. तर आपण वेळ न वायाला घालवता डायरेक्ट टॉपिककडे जाऊया. तर आपल्याला आजचा 10th स्टँडर्डचा ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक बघायचा आहे. आता हा टॉपिक म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊयात. ट्रिग्नो म्हणजे 3 आणि मेट्री जॉमेट्री म्हणजे काय असणार आहे, बाजू. ज्या ट्रायंगलला 3 बाजू आहे त्याच्या संदर्भातला हा टॉपिक आहे. आता याच्यामध्ये फॉर्म्युला पण एक्झाम्पल असतात आणि प्लस तुम्हाला एक काही कन्सेप्च्युअल सुद्धा काही म्हणजे थेरॉटिकल सुद्धा काही एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. दोन्ही प्रकारचे क्वेश्चन आहेत. खूप साध्या सिंपल पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. दोन्ही पण प्रॅक्टिस सेट आपण घेणार आहोत. 2 प्रॅक्टिस सेट आहेत. साधारणतः 3 लेक्चरमध्ये मी तुमचे कव्हर करणार आहेत. आजचं बेसिक प्लस तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.1 हा निम्मा घेणार आहेत. बाकी दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1चे जेवढे काही थिअरम आहेत, 12-13 थिअरम, मी सर्व तुमचे कव्हर करणार आहे आणि प्लस त्याच्या पुढचाही प्रॅक्टिस सेट मी तुमचा त्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या तिन्ही पण व्हिडिओ नक्की चांगल्या बघा. पुन्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्री ह्या टॉपिकची कधीच अडचण येणार नाही आणि तुम्ही कधी विसरू पण शकत नाही याची हमी मी तुम्हाला देतो. तर आपण वेळ न वायाला घालवता डायरेक्ट टॉपिककडे जाऊयात. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय बघा, एक ट्रायंगल असतो ज्याच्यामध्ये कोन असणार आहेत. ओके, त्या कोनवरती सारा खेळ आहेत. काय खेळ आहेत आपण बघूयात. बघा, ट्रिग्नो म्हणजे 3 बाजू असणार आहेत. तर हा 3 बाजू असलेला मी काय केलं, एक ट्रायंगल काढला. बट हा ट्रायंगल नेहमी कसा असतो, राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरसमध्ये आपण शिकलो ना, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल का ज्याचा एक अँगल हा किती असतो, 90 डिग्री असतो. याला आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल. मग ह्या राईट अँगल ट्रायंगलला जर आपण नाव दिले, सोबत A, B आणि काय नाव दिलं, C नाव दिलं, आणि जर आपण थिटा इथं घेतला, अँगल जर इथं घेतला, C ला जर अँगल जर घेतला, आता तसं बघायला गेलो तर 10वीला खूप बेसिक आहे हा. 11वी-12वीला किंवा तुम्ही पुढे जर इंजिनिअरिंगला गेले, हा थोडा ॲडव्हान्समध्ये आहेत. पण सध्या आपल्याला मार्क्स पूर्ण मिळवायचे आहेत, तेवढ्या त्या संदर्भात मी तुमचा हा टॉपिक घेत आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. पूर्ण फक्त तुम्ही एकदा लक्ष द्या. जर अँगल मी जर इथं C ला जर घेतला, तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल बद्दल थोडी माहिती आहेच. काय माहिती आहे, जी सर्वात मोठी बाजू जी असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. काय म्हणतो, हायपोटेनियस म्हणतो. हा जो खालची जी बाजू आहे याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. काय म्हणतो, बेस किंवा पाया म्हणतो. हायपोटेनस म्हणजे कर्ण म्हणतो आपण. आणि ही समोरची जी बाजू आहे उंच, याला आपण एक तर उंची म्हणतो किंवा हा अँगलच्या समोर आहे. आणि ही समोरची बाजू ह्या बेसला काय झाली आहे, परपेंडिक्युलर झालेली. काय झाली आहे, परपेंडिक्युलर. म्हणून ह्या एकतर याला आपण हाईट पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, हाईट, किंवा याला परपेंडिक्युलर साईड पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, परपेंडिक्युलर साईड. तर बघा, अँगलच्या समोर जी असते ती परपेंडिक्युलर साईड असते, म्हणजे हाईट असते. जे ॲडजस्टंट असते का, तो बेस असतो आणि हा काय असतो, हायपोटेनस असतो. फॉर एक्झाम्पल, याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल कसे असतात, एखादा मुलगा इथं उभा आहे, ही सपोज एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला कोणत्या तरी अँगलनी बघतो आहे, तर तो विद्यार्थी ते बिल्डिंग हे डिस्टन्स किती असणार आहे, किंवा ही हाईट किती असणार आहे, किंवा हा अँगल कोणता असणार आहे, याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. मग
ट्रिग्नोमेट्री मध्ये फक्त 6 शब्द आहेत, त्या 6 शब्दांवर टोटल ट्रिग्नोमेट्री डिपेंड आहे. कोणते 6 शब्द आहेत ते आता आपण बघूया. बघा कोणते शब्द आहेत, तर एक आहे साइन, साइन थीटा, दुसरा आहे कॉस थीटा, तिसरा आहे टॅन थीटा, साइन कॉस टॅन, नंतर आहे कॉट थीटा, त्यानंतर आहे सेक थीटा आणि शेवटचा आहे कोसेक थीटा. कोणता आहे, कोसेक थीटा. सर्व ट्रिग्नोमेट्री फक्त या 6 शब्दांनी लावून धरलाय, बाकी काहीच नाही. हे 6 शब्द जर आपल्याला एकदा कळाले तर अख्खा टॉपिक आपल्याला कळून जाणार आहेत. त्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. मात्र ह्या 6 ज्या गोष्टी आहेत, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, यांचे काही फॉर्म्युले तयार झालेले. हे कशावर झाले, तर ह्या अँगलवर तयार झाले. कशावर झाले, हे अँगलवर तयार झाले. फॉर एक्झाम्पल साइनचा अर्थ काय असतो बघा, साइन, साइनचा अर्थ असतो, साइन म्हणजे जर थीटा, आपण आता हा थीटा घेतला आहे ना, म्हणजे हा थीटा इथं आहे, बरोबर. मी तुम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये जात नाही आहे, कारण की आपली थोडी रिव्हिजन पण आहे, कारण की बेसिक सरांनी थोडाफार अभ्यास केलेला असणार आहे. तरी पण तुम्हाला सर्व गोष्टी कळणारे जर काही माहीत नसेल तरी सुद्धा बघा, आपण थीटा घेतला, इथं काय थीटा आहे, मग साइन थीटाचा अर्थ काय असतो बघा, साइन थीटाचा अर्थ असतो की समोरची बाजू म्हणजे काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. का असतो, मी इथं मी लाईक घेऊन ठेवतो, साइन थीटा इज इक्वल टू का असतो, तर परपेंडिक्युलर साइड अपॉन का असतो, हायपोटेनस, समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थीटाचा अर्थ असतो ॲडजसंट साइड, म्हणजे याला आपण ॲडजसंट साइड म्हणतो बरं का, याला काय म्हणतो आपण ॲडजसंट साइड, याला काय म्हणतो परपेंडिक्युलर, आणि याला काय म्हणतो आपण हायपोटेनियस. मग ही ॲडजसंट साइड अपॉन का असतो, हायपोटेनस. ॲडजसंट साइड अपॉन का असतो, हायपोटेनस. हे थोडं लक्षात ठेवा. मी काय सांगितलं बघा, साइन म्हणजे समोरची साइड भागिले कर्ण, त्याच्या पुढे असतो कोणता, कॉस. कॉस म्हणजे राहिली एक बाजू ना रे, मग आता एक बाजू कोणती, ॲडजसंट, ॲडजसंट भागिले हायपोटेनस, दोन्हीकडे पण डिनॉमिनेटरला कोण आहे, तर हायपोटेनस आहे. आता टॅनचा अर्थ काय असणार, काय घ्यायचा, टॅन. आता पुढे गेला आपण एक गोष्ट शिकणार आहोत, आणि तो फॉर्म्युला म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे आपल्याला पुढे गेला एक फॉर्म्युला आहे. टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस येणार आहे, म्हणजे साइन अपॉन कॉस मध्ये यांचं डिवायडेशन असणार आहे, कोण, टॅन. मग बघा यांचं जर आपण डिवायडेशन केलं तर हायपोटेनस हायपोटेनस कट होईल ना. मग हायपोटेनस हायपोटेनस कट झाला तर काय राहिला रे आपला, परपेंडिक्युलर साइड अपॉन ॲडजसंट साइड, म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, समोरची बाजू भागिले पाया, किंवा आपण ज्याला काय म्हणतो, ॲडजसंट साइड म्हणतो. लक्षात. बरं, नेक्स्ट कॉट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला ह्या 2 गोष्टी जर माहीत असेल ना, साइन आणि कॉस, बाकीच्या आपाप त्याच्यावर डिपेंड असतात. बघा काय गंमत आहे, आता इकडे लक्ष द्या. जसं मी टॅन सांगितला, टॅन हा कोणाचा, टॅन म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस. साइन अँड कॉस माहीत असलं टॅन आपोआप कळतो आपल्याला. आता हे तिघं जर एकदा आपल्याला कळाले तर याचे रेसिप्रोकलच हे खाली, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल टॅनचा रेसिप्रोकल कोण असतो, कॉट. आता रेसिप्रोकल म्हणजे काही मुलांना अडचण असेल, रेसिप्रोकल म्हणजे काय, उलटा, उलटा करायचा म्हणजे रेसिप्रोकल करायचा. म्हणजे काय रे बाबड्यांनो, बघा इथं टॅन थीटाचा रेसिप्रोकल कोण असणार आहे, कॉट, पण कसा, 1 अपॉन कॉट थीटा. अलग लक्षात, याला म्हणतो आपण रेसिप्रोकल. म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल कोण असणार आहे, कॉट आहे. आलं लक्षात, म्हणजे याचा अर्थ उलटा. मग आता टॅनचा जो फॉर्म्युला आहे त्याचाच उलटा कॉटचा असणार आहे. म्हणजेच काय होईल रे, ॲडजसंट साइड अपॉन परपेंडिक्युलर साइड. ॲडजसंट साइड अपॉन काय होणार आहे, परपेंडिक्युलर साइड. नेक्स्ट पुढे आहे सेक थीटा. सेक थीटा म्हणजे काय रे, तर ह्या कॉसचा रेसिप्रोकल. लक्षात ठेवा, हे एकमेकांना रेसिप्रोकल आहे बरं का. टॅन हा कॉटचा रेसिप्रोकल आहे आणि कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे. कॉस हा सेकचा रेसिप्रोकल आहे आणि सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग जर सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे, याचा अर्थ इथं उलटा हा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साइड. काय होणार आहे, हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साइड. आणि आता साइन थीटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कोसेकचा रेसिप्रोकल असणार आहे. आणि कोसेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला उलटा होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. बस एवढंच आहे. म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो, साइन आणि कॉस.
साइन आणि कॉस जर एकदा लक्षात आला तर टॅन म्हणजे काय, साइन अपॉन कॉस, म्हणजे हायपोटेनस गेला, परपेंडिक्युलर साइड अपॉन ॲडजसंट साइड, झाला फॉर्म्युला. आणि जर एकदा हे 3 तुम्हाला कळाले तर बाकीचे 3 इझिली कळून जाणार आहे. कॉट हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, टॅनचा, म्हणून तो उलटा लिहून टाकायचा. सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा, म्हणून त्याचा उलटा मी इथं लिहून टाकला. आणि कोसेकचा रेसिप्रोकल कोण आहे, साइन आहे, म्हणून त्याचा मी इथं उलटा लिहून टाकला. झाले फॉर्म्युला तयार आपले निम्म्यालावर. काय थोडासा आता भाग राहिला आपल्याला. बरं, हे पण आता तुम्हाला मी सांगितलं. आता मी अशी काही तुम्हाला फॉर्म्युला लिहून देणार नाही, कारण की इथं मी ऑलरेडी तुम्हाला ते लिहून दिले. लक्षात आलं का. कमीत कमी लिखाणात, कमीत कमी अभ्यासात पूर्णच्या पूर्ण मार्क्स, हीच माझी स्ट्रॅटेजी असणार आहे. तर एवढे फक्त तुम्हाला कळाले तर तुम्हाला रेसिप्रोकल कळाले. बट काही फॉर्म्युले तुम्हाला थोडे लक्षात ठेवायचे. बघा काय फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर टॅन म्हणजे तुम्हाला कळालाय, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. नंतर एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे काय, कॉट. कॉट इज इक्वल टू, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, कॉट हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, टॅनचा, किंवा टॅन हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉटचा. म्हणजे बघा टॅनचं जे आहे का ते सर्व उलट कॉटचं आहे, आणि जे कॉटचं आहे का ते सर्व उलट टॅनचं आहे. बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. मग बघा, मग आता टॅनचा जर टॅन हा कॉटचा रेसिप्रोकल आहे, त्याचा अर्थ याचा उलटा इथे येणार आहे ना यार. म्हणजेच काय होईल रे, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. झाले 2 फॉर्म्युले तुमची तयार. कुठं पाठ करायचा का अभ्यास करायचा, काहीच नाहीये, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ओके, आता 3 फॉर्म्युले बरं का. अख्खा ट्रिग्नोमेट्री टॉपिक जो आहे का हा 3 फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. फक्त 3 फॉर्म्युले, फक्त 3. मग ते 3 फॉर्म्युले कोणते बघा, मी इथंच लिहून ठेवतो, आपल्याला पुढे गेलं ते कामं पडणार आहे, म्हणून मी इथं लिहून ठेवणार आहे. आता बघा, साइन आणि कॉसचा खेळ संपलाय आपला. आपण टॅनचा पण एक फॉर्म्युला लिहिलेला आहे इथं. ओके, कोणाचा, टॅनचा फॉर्म्युला लिहिला, एक कॉटचा पण फॉर्म्युला लिहिला. अजून आपल्याला 3 फॉर्म्युले बघायचे. कोणाचे, पुन्हा आता साइन पासूनच सुरुवात करायची. 3 फॉर्म्युलेला बघा, पहिल्या दोघांचा स्क्वेअरची ॲडिशन ही नेहमी 1 असते. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 असतो. बस पहिले 2 संपले आपले ह्या दोघांचा. आता आपल्याला याचा आणि एक मध्ये सोडून द्यायचा. याचा याचा वाद आहे बरं का, भांडण नाहीये, याला सोडून द्यायचा, कारण की उलटे एकमेकांशी यांचं जमत नाही. म्हणजे आपल्याला टॅनशी कोणाशी रिलेशन बघायचे, सेक थिटा सोबत. मग त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो. बघा लक्षात नाही ठेवायचा, विसरणार नाहीये पण तुम्ही. बघा काय म्हणणं आहे माझं, टॅनचा संबंध कोणाशी, सेक सोबत. कसा आहे तो सांगतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅनचा संबंध सेक सोबत, म्हणजे याचा होणार आहे सेक स्क्वेअर थिटा. काय होणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. आता साइन झाला, कॉस झाला, टॅन झाला, सेक झाला. बघा हे दोघे बिचारे राहिले ना, यांचा पण कुठे लावून दिलं रिलेशन, काहीतरी करू यांचा गेम. मग आता काय बघा, कॉट आणि कोण राहिला, कोसेक. मी यांचा एकच फॉर्म्युला तयार होतो. तुम्हाला मी आधी सांगितलं फक्त 3 फॉर्म्युले, बस 2 झाले, आता राहिला 1 आणि राहिले बिचारे दोघंच ना. आता मग आता काय फॉर्म्युला तयार होतो बघा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, म्हणजे 1 घ्यायचा फक्त, याचा स्क्वेअर घ्यायचा. हा कोण एवढा असतो, ह्या कोसेकच्या स्क्वेअर एवढा, म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. बघा म्हणजे आपल्याला अख्ख्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये का फक्त एवढं लक्षात ठेवायचं बाबड्यानो, बाकी काही एक लक्षात ठेवायचं नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, टॅन म्हणजे काय, टॅन साइन अपॉन कॉस. टॅनचा दुश्मन कोण, उलटा केल्यावर कॉट. कॉटला उलटा करा, झाला फॉर्म्युला पाठ. आता राहिले 3. पहिला फॉर्म्युला एकदम सोपा आहे, साइन आणि कॉसचा स्क्वेअर करायचे, त्यांची ॲडिशन 1 असते. साइनचा आणि कॉसचा स्क्वेअर केला, ॲडिशन 1 आली, संपला. चौथा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला. पुढचा काय फॉर्म्युला आहे, पहिले 2 संपले, राहिले आता 4 जण. ह्या तिसऱ्याचा 5च्या सोबत संबंध जोडून द्यायचा, फक्त एक ॲड करायचा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि लास्ट फॉर्म्युला राहिले दोघंच बिचारे, त्यांना तरी कुठं सोडायचं, मग घेऊन टाकायचा. काय घ्यायचं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थिटा. बस एवढे तुम्हाला फॉर्म्युले जमले, अख्खा प्रॅक्टिस संपला. तुम्हाला अभ्यासाची सुद्धा गरज नाही. हां पण रिव्हिजन करावं लागेल ना, कशा प्रकारे यूज करायची आपल्याला कळायला पाहिजे, तेच आता आपण पुढं बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला
एक साधं सांगितलं मी ट्रिग्नोमेट्री काय असतं, हा अँगल काय असतो. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जरी मी 10 ते म्हणून जास्त डीपमध्ये जात नाही आहे, पण थोड्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मी थिटा जर इथं घेतला तर माझी परपेंडिक्युलर साईड ही होईल आणि ॲडजस्टंट साईड ही होईल. बट आता एक गंमत सांगतो मी तुम्हाला बरं का, ही एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला. जर मी थिटा जर इथं घेतला, कुठे घेतला, थिटा एला घेतला, तर माझी परपेंडिक्युलर साईड त्याच्या समोरची होईल. म्हणजे कोणती होणार आहे रे, ही परपेंडिक्युलर साईड होईल. हायपोटेनस कधी चेंज होत नाही, हायपोटेनस राहते नेहमी, सर्वात मोठी बाजू असते. बरं, मग याच्या शेजारी जी असते ती कोणती होणार आहे रे बाबड्यांनो, ॲडजस्टंट साईड होणार आहे. थिटा बदलला का तुमच्या काय बदलणार आहे, ॲडजस्टंट साईड आणि परपेंडिक्युलर साईड, ह्या दोन गोष्टी बदलणार आहे. हायपोटेनस कर्ण कधीही बदलणार नाहीये. बस या दोघांची गंमत आहे. त्यात तुम्हाला गंमत सांगतो, याच्यावर जनरल क्वेश्चन नैसर्गिक क्वेश्चन याच्यावर आहे. त्यामुळे 10वीला आता आज एकदमच सोपं आहे, जास्त काही लोडच नाही आहे, तुम्हाला हा टॉपिक इझिली जमून जाणार आहे. ओके, ॲडव्हान्समध्ये मी 11-12 सांगेल, पण सध्या तरी तुम्हाला 10वीसाठी एवढं सफिशियंट आहे. एक काय करा, पॉज करा व्हिडिओ, एक स्क्रीनशॉट काढा आणि हे सगळ्यात चांगल्या प्रकारे पुन्हा लिहून टाका. ओके, तर हे आता आपलं झालं असणार आहे. मी याला रब करतो आणि आपल्याला काय करायचं आता पुढं प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये डायरेक्ट जायचं आहे. ओके, मी ह्या गोष्टी वाटल्यास इथं ठेवतोच, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण काय करू, डायरेक्ट आता प्रॅक्टिस सेट्समध्ये जाऊया. कारण की तुम्हाला एक्झाम्पलमध्ये प्रॅक्टिस सेट असतात, तर प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह झाले पाहिजे. मग आता आपण काय करू, हा एक गोष्ट अजून तुम्हाला मी सांगायची विसरलो, तो म्हणजे एक टेबल आहे, तो पण सांगून मी मोकळा होतो. कारण की त्याच्यावरती सुद्धा एखादी 2 एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाऊ शकतील. ट्रिग्नोमेट्रीचा टेबल तो पण सांगतो मी तुम्हाला. बघा टेबल कसा असतो बघा, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, पाठांतर काहीच करायचं नाही, फक्त समजून घ्यायचं, परत विसरणार नाही कधी. हां बघा, कोणती डिग्री असते पहिल्यांदा नेहमी 0 डिग्री, नंतर कोणती असते 30 डिग्री, नंतर कोणती असते 45 डिग्री, नंतर कोणती असते रे 60 डिग्री आणि नंतर कोणती असते रे 90 डिग्री. आता तुम्हाला मी गंमत सांगतो कशा प्रकारे टेबल लक्षात ठेवायचा, परत तुम्ही कधी विसरणार नाही हा टेबल कसा ते सांगतो. हा थोडासा अभ्यास करावा लागेल ना, थोडा तरी करावा लागेल. काही नंबर आपल्या लक्षात ठेवावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल साईन बद्दल थोडे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग साईन जो 0 असतो का, 0 डिग्री हा नेहमी 0च असतो. साईन 0 0 संपला विषय, याचा काय लागत, 0ला 0, साईन 0. बाकी पुढं काय ते आपण बघू. त्यानंतर साईन 30 जो असतो तो असतो 1/2, अर्धा. आता हा 0 आहे ना, मग अर्ध्याने सुरुवात करू ना आपण. कशाने सुरुवात करू, अर्ध्याने. म्हणजे साईन 30 किती असणार आहे, 1/2 असणार आहे. त्याच्यानंतर पुढं आहे साईन 45 1/√2. आता बघा मी काय गंमत सांगतोय तुम्हाला, काय गंमत सांगतोय बघा. हा लय सोपा होता, 0 असतो होता, नंतर 1/2 झाला, थोडा अवघड झाला ना. हा 1/√2 हा थोडा अजून अवघड झाला, डोकेदुखीच झाली. आता अजून थोडं अवघड होणार आहे. काय अवघड होणार आहे, तर वरती रूट घ्यायचा आहे √3/2, थोडं अवघड झालं. आणि आता सुरुवात जर 0ने केलंय तर एंड 1 करून टाकायचं, संपला विषय. एंड काय झालं तुमचा आला 1. आता बघा गंमत काय, साईन 0 लक्षात ठेवायची गरज आहे का, साईन 0 डिग्री नाही 0ची. साईन 90 लक्षात ठेवायची, 90 लक्षात ठेवायची का आपल्याला, 90 तर लक्षातच ठेवावं नाही लागत आपल्याला, कारण की त्याचं उत्तर 1 असतं, बाकी काही नसतं. हां बरं, 30 आहे, 0 पासून पुढं जायचं आहे, अर्धा घेऊन टाका 1/2. फक्त हे 2 थोडे लक्षात ठेवा, 1/√2 आणि 60 डिग्री किती असतो, √3/2. एवढं थोडं फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, बाकी फक्त मांडीत राहायचं, बाकी काहीच नाही. बघा आता कॉसची आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे. कॉसच्या व्हॅल्यू उलट्या घ्या, उलट्या म्हणजे हा 1 इथं लिहून टाका, संपला विषय. साईन कॉस 0, कॉस 30 काय असणार आहे, याचा उलटा घेऊन टाका, उलटी लिहायची, फक्त एकूण एक लिहित राहायचे, बाकी काही नाही. हा इथं लिहिला, मी हा इथं लिहिला. आता नाविलाच हा इथंच तर लिहावं लागेल ना, कारण की 5चा नंबर आहे ना. 1/√2 कॉस 45 किती असणार आहे, 1/√2.
कॉस 60 किती असणार आहे, आता इथला नंबर इथे घ्यायचा आहे म्हणजे किती होणार आहे 1/2 आणि इथला नंबर इथे घेऊन टाकायचा आहे, झालं तुमचं कॉस. कॉसला लक्षात ठेवायचंच नाही काही, फक्त साईन लक्षात ठेवायचं आहे. आता टॅन बघा आपण इथं शिकलो ना रे बाबड्यांनो. टॅन म्हणजे काय असतो रे, टॅन म्हणजे काय असतो साईन अपॉन कॉस. म्हणजे साईनचं आणि कॉसचं जर डिवायडेशन केलं तर टॅन मिळतो, बघा मिळतो. आता बघा टॅन म्हणजे काय साईन अपॉन कॉस, तर 0/1. 0ला 1नी जर डिवाइड केलं तर काय राहणार आहे आपला 0. 0ला कशाने डिवाइड करा, आन्सर काय राहणार आहे 0. बरं आता ह्या दोघांचं डिवायडेशन इथं होणार आहे. बघा इथं 1/2 आहे आणि इथं √3/2 आहे. 2 काय होईल रे कॅन्सल ना, म्हणजेच काय राहील 1/√3. सिंपल. आता बघा साइन आणि कॉसचं काय डिवायडेशन आहे 1/√2 अपॉन 1/√2. सारखे असते दोघं कॅन्सल होतात ना, आणि कॅन्सल झाला म्हणजे 1 राहतो ना रे. डिवायडेशन केलं कॅन्सल केलं 1 राहतो, लक्षात ठेवा काय राहणार आहे 1. बरं पुढं हा √3/2 आणि 1/2. 2 कॅन्सल झाला, काय राहिला √3/1 आणि डिवाइडला कधी पण 1 राहिलं लिहायची गरज असते का नाही, म्हणजेच काय असणार हा √3. आता एक गंमत लक्षात ठेवा, आता 1 आपण काय घ्यायचं आहे 0. कोणत्याही नंबरला जर 0ने डिवाइड केलं तर त्याचं आन्सर असतं इन्फिनिटी, म्हणजे सांगता येत नाहीये इन्फिनिटी. काय आहे इन्फिनिटी आन्सर आहे इन्फिनिटी. कारण की ते काय लिहिलं आपण 1/0. कोणत्याही संख्येला जर आपण 0ने डिवाइड केलं तर आन्सर काय असतं इन्फिनिटी असतं. ओके झाले आपले तिन्ही. आता एक तर गोष्ट आपल्याला माहिती आहे ना रे, कॉट कोणाचा रेसिप्रोकल आहे टॅनचा, सेक कोणाचा आहे कॉसचा, कोसेक कोणाचा आहे साईनचा. उलटी लिहा ना, झालं ना. काय लागतं आपल्याला मग याचा उलटा इथं लिहा, काय याचा उलटा इथं. उलट्याचा अर्थ काय लागतो तुम्हाला, याच्या डिवाइडला कोण नाही म्हणजे कोण असणार आहे रे 1 असणार आहे. म्हणजे याचा उलटा लिहिला तर काय होईल 1/0 होणार आहे, आणि डिवाइडला 0 जर असेल तर त्याचं उत्तर नेहमी आन्सर काय असणार आहे इन्फिनिटी असणार आहे. ध्यान झालं इन्फिनिटी. बरं याचा रेसिप्रोकल काय होणार आहे 1/√3चा रेसिप्रोकल √3/1 होणार आहे. 1 लिहायची गरज नाही आहे. 1चा रेसिप्रोकल 1च होऊन जाणार आहे, कारण की 1/1 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1 आहे. ओके बरं याच्या डिवाइडला किती 1 आहे, नसतो म्हणजे किती असतो 1. मग याचा रेसिप्रोकल किती होणार आहे 1/√3. आता बघा ही इन्फिनिटी याचा अर्थ काय होता रे हा 1/0 आता, बरोबर ना. मग 1/0चा रेसिप्रोकल केला तर काय होईल 0/1 होणार आहे. मग 0ला कशाने डिवाइड करा, आन्सर किती राहणार आहे 0 राहणार आहे. म्हणून आपली इथं आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. किती येणार आहे 0. आता सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा, 1चा रेसिप्रोकल 1च राहणार आहे. √3/2चा रेसिप्रोकल किती असणार आहे 2/√3. 1/√2चा रेसिप्रोकल किती असणार आहे √2. 1/2चा रेसिप्रोकल किती असणार आहे 2. आणि 0चा रेसिप्रोकल पुन्हा म्हणजे 0चा रेसिप्रोकल म्हणजे काय 1 हा वरती जाणार आहे, 0 हा खाली येणार आहे, म्हणजेच काय येणार इथं इन्फिनिटी. आणि आता राहिला काय कोसेक. कोसेक म्हणजे काय साईनचा रेसिप्रोकल. 0चा रेसिप्रोकल किती असतो नेहमी इन्फिनिटी, कारण की अपॉनला कोण असतो हा 1 असतो, आणि नंतर इथं आल्यावर तो काय होईल 1/0 होईल, आणि डिवाइडला जर 0 असेल तर आन्सर नेहमी काय असतं इन्फिनिटी. 1/2चा रेसिप्रोकल किती होणार आहे 2. 1/3चा रेसिप्रोकल किती होणार आहे √2. √3/2चा रेसिप्रोकल किती होणार आहे 2/√3. आणि 1चा रेसिप्रोकल किती होणार आहे 1 होणार आहे. बस एवढाच टेबल आहे. काय खूप अभ्यास करायची गरज आहे काय टेबलला नाही. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे थोड्या साईनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. त्यातले तुम्हाला 1 2 3 लक्षात ठेवायचेच नाही आहे, फक्त 2च लक्षात ठेवायचे. अख्खा टेबल तुमचा पाठवून जाणार आहे. ओके तर हा टेबल आपल्याला कधी कधी गरज पडतो, म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलं. थोडा वेळ जाईल आपला, मात्र तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतील इथं क्लिअर होतील. आता आपण स्क्रीनशॉट काढला असेल सर्वांनी, पुन्हा मागे घेऊन एकदा स्क्रीनशॉट काढा वाटलं सर, म्हणजे तुमच्या तो लक्षात राहील कशा प्रकारे मी हा टेबल लिहिलेला आहे. ओके आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिस सेट. मग आता प्रॅक्टिस सेट बघायचा आपल्याला, तो म्हणजे 6.1. काय बघायचा प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्या प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. मग चला प्रॅक्टिस सेटमध्ये आता काय आपण ते बघूयात, कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूच. बघा आता प्रॅक्टिस सेट 6.1 पहिला क्वेश्चन काय, इफ साइन थिटा काय म्हटलंय बघा, काय म्हटलं आपल्याला दिलेलं, इफ
साइन थिटा इज इक्वल टू 7/25. बघा हा प्रॅक्टिस सेट 6.1चा कितवा क्वेश्चन आहे? हा फर्स्ट क्वेश्चन. कितवा क्वेश्चन आहे? फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला गिवन काय? साइन थिटा इज इक्वल टू 7/25 अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कोणत्या व्हॅल्यू काढायच्या आहे? कॉस थिटा अँड टॅन थिटा, यांच्या दोघांची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. बरं, आता एक तुम्हाला मी गंमत सांगतो. हे एक्झाम्पल सॉल्व दोन पद्धतीने होतं बरं का, पण ओव्हरऑल स्टेट बोर्डच्या जवळपास सर्व शाळांमध्ये, सर्व स्कूलमध्ये हे एकाच पद्धतीने सॉल्व होतं. आणि ते कोणत्या पद्धतीने सॉल्व करून देतात टीचर लोक? जनरली फॉर्म्युले. फॉर्म्युले तर सिम्पलच आहे, नो प्रॉब्लेम. हां, पण हे पायथागोरसने सुद्धा सॉल्व होतं आहे. मी तुम्हाला वाटलं असं ते 1-2 एक्झाम्पल ते पण सॉल्व करून देईल, बट तुम्हाला हे रेग्युलर जे आपल्या स्कूलमध्ये घेतात त्या स्कूलमध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता इथं काय दिलं आपल्याला? साइन थिटा इज इक्वल टू 7/25 दिलेला आहे. कॉसची व्हॅल्यू काढायची, कशाची काढायची? अजून टॅनची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ओके, मग आता बघा साइन आणि कॉस ह्या कोणत्या 3 फॉर्म्युल्यात दिसतोय का आपल्याला? साइन पण, कारण की साइनची व्हॅल्यू दिलेली, कॉसची व्हॅल्यू काढायची. साइन आणि कॉस कशात दिसतो का रे? बघा ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, याच्या पलीकडे एक्झाम्पलच नाही ट्रिग्नोमेट्रीत, एकही एक्झाम्पल नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकी दुसरं काही नाहीच आहे एक्झाम्पलमध्ये. मग आता बघा काय गिवनमध्ये आपल्याला साइन थिटा इज इक्वल टू 7/25 दिलाय. काय काढायचा? पहिला कॉस. तर साइन आणि कॉसचं कुठे रिलेशन दिसतंय का? तर तो फॉर्म्युला आहे, लिहून टाकू आपण. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो? 1. कोणाची व्हॅल्यू माहिती? टाकून द्या ना. साइनची व्हॅल्यू किती इथं? साइनची व्हॅल्यू 7/25 आणि त्याचा काय इथं? स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 7/25 प्लस कॉसची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून कॉस स्क्वेअर थिटा मी तसाच ठेवला. इज इक्वल टू काय असतो नेहमी? 1. आता याचा आपल्याला स्क्वेअर माहीत पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला स्क्वेअर तर किमान आपण 10 स्टँडर्डला आहे, तर आपल्याला 30 पर्यंत स्क्वेअर आणि त्याचे स्क्वेअर रूट माहीत पाहिजे आणि 10 पर्यंत क्यूब आणि त्याची क्यूब रूट माहीत पाहिजे. ओके, तरी मी तुम्हाला काही सांगणार आहे. मग आता 7चा स्क्वेअर काय असतो बरं? 49. 7चा स्क्वेअर अपॉन 25चा स्क्वेअर किती असतो? 625 प्लस काय इथं? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? 1. आपल्याला व्हॅल्यू कॉसची काढायची. मग हा जो 49 अपॉन 625 हा तिकडे प्लसचा इकडे गेला काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजेच देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49 किती होणार आहे? 625. आता इथं काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 625 इंटू काय करायचं? 1. हे सर्वांना माहीतच पाहिजे. एक संख्या कंप्लीट आहे आणि एक संख्या काय? इनकम्प्लीट आहे. तर त्यावेळेस ह्या खालच्या संख्येने याला मल्टिप्लाय करायचं आणि मायनस असेल तर ही संख्या मायनस करायची, प्लस असेल तर ही संख्या प्लस करायची. मग आता बघा 625 1 जा 625 आणि मायनस काय करायचे बरं? 49 करून घेऊ आपण. 625 किती मायनस करायचे आपल्याला? 49 मायनस करायचे. मग आता 15 मधून जर 9 जर गेले तर किती राहणार आहे? 6. रिमाइंडर इज 1. 12 मधून इथं किती गेला बरं? 12 आहे ना. हां, कारण की 2 आता म्हणजे 12 घ्यावं लागेल. 12 मधून 5 जर गेले तर किती घ्यावं लागणार आहे? 7. रिमाइंडर एकदम टाकला. 6 मधून 1 गेला किती राहिले? 5. म्हणजे यांचं सबट्रॅक्शन किती आली? 576 अपॉन डिनॉमिनेटर तसंच असतो म्हणजे किती राहणार आहे? 625. ही कोणाची व्हॅल्यू आली आपली? कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आली. बट आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा नाही पाहिजे, आपल्याला फक्त कोण पाहिजे? कॉसचीच व्हॅल्यू पाहिजे. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. 576 हा कशाचा स्क्वेअर आहे? तर तो स्क्वेअर आहे 24चा. मग स्क्वेअर रूट घेतलं अपॉन 625 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? स्क्वेअर आहे तर 25चा आहे म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट किती आहे? 25. इथे लिहू शकता तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे तुमची कॉसची व्हॅल्यू आली ना रे. कॉसची व्हॅल्यू किती आली? 24/25. आता आपल्याला कोण काढायचं आहे अजून? तो एक काढायचा म्हणजे टॅन थिटा. काय करायचं आहे? टॅन थिटा. आता बघा
दिसतो का टॅन साइन आणि कॉसचं कुठं रिलेशन आहे का रे इथं? बघा ना पहिलंच टॅन काढायचं आहे, साइन माहिती आहे, कॉस पण माहिती आहे, मग टॅन काढू शकतो ना आपण. घ्या फॉर्म्युला, उचला तो फॉर्म्युला. चला काय मग टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा किती दिलाय गिवन आहे आपल्याला, किती तो 7/25 अपॉन कॉस थिटा किती आपला 24/25. बघा हा 25 डिवाइडला आहे आणि हा सुद्धा 25 डिवाइडला आहे, म्हणजे दोघं काय होऊन जातील, कट होऊन जातील. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे 7/24. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली आपली 7/24. आपला कॉस पण मिळाला आणि टॅन पण मिळाला, दोन्ही पण मिळाले. आता आपण एक्झाम्पल नंबर सेकंड घेणार आहोत. एक्झाम्पल नंबर सेकंड. सर एक स्क्रीनशॉट मारा आणि हे एक्झाम्पल लिहून घ्या. ओके, सरांना कळालं असेल, सरांनी नोट्स काढा. नोट्स काढणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिस जर झाली तर तुम्हाला एक्झाम्पल चांगले सॉल्व्ह होणार आहेत. ओके, आता आपल्याला एक्झाम्पल नंबर बघायचे सेकंड. बघा आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय आहे. बघा मी एक्झाम्पल बघतो काय आता नेमकं. बरं, सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे बघा इफ, म्हणजे आपल्याला गिवन आहे काहीतरी. बघा इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. काय 3/4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कोणाची व्हॅल्यू काढायची आहे सेक थिटा अँड कॉस थिटा. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे सेक थिटा आणि कोणाची कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. बघा सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्हाला पुन्हा सांगतो याच्या बाहेर एक्झाम्पल जात नाही, बस एवढं लक्षात ठेवा. बरं, आपल्याला दिलेलं काय टॅन, काढायचं काय सेक. टॅन आणि सेक दिसतो का रे कोणात आहे का? इथं आहे का टॅन सेक? नो. इथं आहे का? नो. इथं आहे का? नो. इथं आहे. बघा टॅन आणि सेक. आपल्याला टॅन तर ऑलरेडी दिला आहे, सेक तर काढायचा आहे, तेच तर लागत होतं आपल्याला. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? तो फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा ना फिफ्थ वाला एक्झाम्पल फॉर्म्युला यूज करायचं ना आपल्याला. मग आता काय दिलेले व्हॅल्यू टाकून देऊ ना आपण. देअरफॉर काय होणार आहे 1 + टॅनची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3/4 स्क्वेअर. स्क्वेअर आहे म्हटलं स्क्वेअर घ्यावं लागेल. इज इक्वल टू सेक थिटा आपल्याला काढायचा आहे. कॅल्क्युलेशन करू पुढं. नेक्स्ट देअरफॉर 1 + 3चा स्क्वेअर किती असतो रे 9 आणि 4चा स्क्वेअर किती असतो रे 16. इज इक्वल तिकडे काय दिलं आहे बरं आपल्याला सेक स्क्वेअर थिटा दिलाय. आता इथं मगाशी सारखंच एक्झाम्पल 16 × 1 = 16 + 9. 16 + 9 किती होणार आहे 25 आणि डिनॉमिनेटरला आहे तो ॲज इट इज लिहायचा 16 आणि इज इक्वल तिकडे काय आपल्याकडं सेक थिटा आहे. बरोबर, पण आपल्याला सेक स्क्वेअर थिटा नाही पाहिजे, आपल्याला फक्त सेक पाहिजे. म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचं काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. मग सेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय राहणार आहे सेक थिटा, फक्त स्क्वेअर रूट आहे ना सेक थिटा. इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट काय असतो 5 अपॉन 16चा स्क्वेअर रूट किती असतं 4. आलं ना आपल्या आन्सर. काय लागतं इथं एकदम सिंपल सेक थिटा इज इक्वल टू 5/4. झालं पहिलं एक्झाम्पल सॉल्व. आता कोणतं करायचं आपल्याला सेकंड एक्झाम्पल. आता बघा काय जेवढं सोपं एक्झाम्पल सॉल्व करता येईल तेवढं करत चला. बघा काय होतं आता. बरं सेकचं रिलेशन कॉसचं रिलेशन सेक किंवा टॅन सोबत आहे का रे कुठं? आहे का कुठं? बघा ना मी काय म्हणतोय सेक. सेकचा रेसिप्रोकल कोण असतो रे इथं? सॉरी कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो रे सेक आणि सेकचा रेसिप्रोकल कोण असतो कॉस. मग आपल्याला काय करायचं कॉस काढायचं आहे ना आणि सेक तर आपल्याला माहिती आहे ना आलाय ना सेक आपला. बस ना त्याचा उलटा करा म्हणजे आला कॉस तुमचा. मग काय काढायचं तुम्हाला कॉस थिटा काढायचा आहे. काय करायचं आहे कॉस थिटा आणि कॉस थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे सेकचा. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय होणार आहे सेक थिटा. मग व्हॅल्यू टाकू देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटाची काय व्हॅल्यू रे 5/4. किती 5/4. याची व्हॅल्यू मी इथं आहे ॲज इट इज टाकली बरं का. बरं हा 5 ऑलरेडी माहितीला आहे.
डिवाइडचा जर डिवाइड असेल तर तो वरती जाऊन मल्टिप्लाय होतो, नियम लक्षात ठेवा. डिवाइडचा जर डिवाइड असेल तर त्याच्या न्यूमरेटरला जाऊन काय होतो, मल्टिप्लाय होतो. म्हणजेच काय म्हणते मित्रांनो, cos थिटा इज इक्वल टू 4 × 1 = 4/5. म्हणजे कॉसची व्हॅल्यू किती आली रे, 4/5 आलं नाही. रिसिप्रोकल इथं सेकंड एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालंय. आता आपण बघणार आहोत थर्ड एक्झाम्पल. आता आपण बघू, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. खूप सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त प्रॅक्टिस चांगली ठेवा. एक लेसन पूर्ण टॉपिक पूर्ण चॅप्टर समजण्यासाठी 3-4 तास दिवसातले मोर दॅन खूप झाले एवढे सुद्धा. जर तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला जास्त पाठांतर करण्याची आवश्यकता पडत नाही आहे. ओके, बरं. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे, थर्डवाला एक्झाम्पल काय सांगते बघा. इफ cot theta is equal to 40/9 and find the value of, कोणाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cosec theta and sin theta. एक गोष्ट लगेच क्लिक झाली पाहिजे, कोसेक जर मिळालं तर त्याचं उलटं उत्तर म्हणजे साइन थिटा. संपलं, म्हणजे एकच तुम्हाला काहीतरी काढायचं आहे. एक काढलं तर दुसरं आपोआप मिळून जाणार आहे, काही असं वेगळं नाही आहे. ओके, मग आता काय काय होईल ते आपण इथं बघणार आहोत. बघा, आता करू सॉल्व आपण. बघा, गिवन आपल्याला cot थिटा इज इक्वल टू 40/9 काय दिलाय, 9 दिलाय. आणि काय काढायचं आहे, कोसेक काढायचं आहे. कॉट आणि कोसेकचं कुठं रिलेशन दिसतं का तुम्हाला, कॉट आणि कोसेक दिसते ना रिलेशन. मग घ्या तो फॉर्म्युला, उचला. काय, 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, कोसेक स्क्वेअर थिटा असतो. टाका व्हॅल्यू काय होईल, 1 + कॉटची व्हॅल्यू काय बरं इथं, 40/9 ब्रॅकेट स्क्वेअर आहे कारण की हा कॉट स्क्वेअर आहे ना, इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा मिळणार आहे. पुढं सॉल्व करू. 1 + 40चा स्क्वेअर. आता 40चा स्क्वेअर म्हणजे खूप मोठा नाही बरं का. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्वेअरची पद्धत नंतर याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवणार आहे आणि काही बनवल्या पण ऑलरेडी स्क्वेअर पद्धत काढण्याच्या. इथं लक्षात ठेवा मात्र, इथं 40चा स्क्वेअर म्हणजे कोणचा स्क्वेअर काढा, फक्त 4चा स्क्वेअर किती असतो रे, 60. आणि 10चा स्क्वेअर असतो 2 0 म्हणजे 2 0चा स्क्वेअर असतात 4 0चा स्क्वेअर असतात 8 0. हे लक्षात ठेवा. मग इथं जर 1 0 आहे, फक्त एकच 0 आहे, त्याचे स्क्वेअर काय असणार आहे, 2 0. म्हणजे 40चा स्क्वेअर काय असणार आहे, 1600/9चा स्क्वेअर काय राहणार आहे, 81 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा मिळणार आहे. ओके, आता पुन्हा तेच 81 × 1 81 आणि 81 + 1600 म्हणजेच किती होणार आहे, 1681. दोघांची काय केली आपण ॲडिशन, अपॉन खालचा नंबर तसाच ठेवायचा 81 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा. बट आपल्याला कोसेक स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त कोसेक पाहिजे, स्क्वेअर नको आहे. म्हणून आपण काय घेणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग कोसेक स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होणार आहे रे, फक्त कोसेक थिटा, बरोबर. आणि 1681 हा कसला स्क्वेअर आहे, तर 41चा स्क्वेअर आहे. अपॉन 81 हा कसला स्क्वेअर आहे, तर 9चा स्क्वेअर आहे. म्हणजे तुमचा कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आली रे, 41/9 आली. आला तुमचा कोसेक. आता कोण काढायचं तुम्हाला, साइन थिटा काढायचा आहे. साइन थिटा तर अजून सोपं आहे. जर आपल्याला कोसेक मिळाला असेल तर का, तर आपल्याला माहिती आहे साइन हा कोणाचा रिसिप्रोकल आहे, कोसेकचा रिसिप्रोकल आहे. म्हणून आपल्याला काय आता साइन काढायचं आहे. म्हणून नेक्स्ट साइन थिटा इज इक्वल टू 1 काय असणार आहे, कोसेक थिटा. साइन आणि कोसेक रिसिप्रोकल आहे ना, मग टाका व्हॅल्यू आता. मग आपल्याला काढायचा देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेकची व्हॅल्यू किती आली रे, 41/9. डिवाइडचा डिवाइड असेल तर तो ह्याला जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय होऊन जाणार आहे. म्हणजेच देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 9 ×
9 आणि 41 तसंच राहणार आहे. आली ना आपली साईनची सुद्धा व्हॅल्यू. साईन आला कॉस आला संपला विषय. की तो एक्झाम्पल झाला आपले हे थर्ड एक्झाम्पल पण झालं. एकदम सिंपल आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुन्हा याची प्रॅक्टिस करा. आता आपण पुढचं फोर्थ वाले एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल काय सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फक्त प्रॅक्टिस करा, न पाहता एक्झाम्पलची भरपूर प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला त्याच्यात काही एक अडचण राहणार नाही. आणि अडचण जर असली तर मला नक्की कॉमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला. बाकीच्या मुलांपर्यंत सुद्धा ते पोहोचलं पाहिजे. ओके, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मात्र. आता आपण पुढे बघूया. एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला? आता फोर्थवालं बघायचं. ओके, फोर्थ. थर्ड झाले आपले. आता एक्झाम्पल नंबर फोर्थ. बरं, एक्झाम्पल नंबर फोर्थ काय ते आपण बघूया. इफ आपल्याला काय दिलं? इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. इज इक्वल टू काय दिलं आपल्याला? 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कोणाची व्हॅल्यू काढायची आता? फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा, कॉस थिटा, साइन थिटा. बऱ्याच व्हॅल्यू काढायच्या आहे, 3 व्हॅल्यू काढायच्या आहे. किती काढू द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बस. साइन, कॉस, टॅन, क्वाड, सेक, कोसेक 6पेक्षा काय जास्त व्हॅल्यू नसतात. कसल्या काढायला लावा? आपल्या काही हे आहे ना, ब्रह्मास्त्र आहे आपल्याकडं. हे माहीत असेल, पाठ असेल, उपयोग करता आला, समजा टॉपिकची प्रॅक्टिस करायची गरज नाही. आउट ऑफ मार्क्स घेऊन टाका. बघा, करू सॉल्व, पण थोडी प्रॅक्टिस करावं लागेल बरं का, तसे मार्क्स नाही मिळते. आता बघा काय होईल. हा -12 कोसेक थिटा आहे ना, हा ऑपोजिट साईडला नेऊ, म्हणजे मायनसचा काय होईल? प्लस होईल. बघा काय होईल मग. 5 sec थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा. अलग लक्षात. आता हे थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की हे एक्झाम्पल बऱ्याचच परीक्षेला विचारलं आहे. IMP एक्झाम्पल आहे, बऱ्याचच परीक्षेला विचारलं आणि विचारलं जाऊ शकतं पुन्हा पण. आता बघा, आपल्याला एक माहिती आहे कॉस. कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? बरं, कॉस. कॉस कोणाचा रेसिप्रोकल आहे? सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉस. आणि कॉस कोणाचा रेसिप्रोकल आहे? सेकचा. मग आपण सेकच्या ऐवजी काय लिहू शकतो रे? कॉस लिहू शकतो ना? लिहू शकतो. लिहा मग. 5 बाय काय लिहू शकतो इथं आपण? कॉस थिटा इज इक्वल टू 12. कोसेकचा रेसिप्रोकल कोण आहे रे? साइन. लिहू शकतो आपण साइन. घ्या लिहून साइन. चला, साइन थिटा. फक्त आपण काय लिहिला? रेसिप्रोकल लिहिला. ओके, नेक्स्ट. साइन इथं डिवाइड आहे, अपोजिट साईडला गेलं काय होईल? मल्टिप्लाय. आणि हा 5 इकडे मल्टिप्लाय, अपोजिट साईडला गेलं काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. करू आपण. मग साइन इकडे गेला म्हणजेच काय राहील रे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 बाय काय केलं आपण? 5. हा तिकडे गेला, याची जागा एने घेतली, याची जागा एने घेतली, काही फरक पडत नाही. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, साइन अपॉन कॉस कोण असतो रे? टॅन. म्हणजे आपल्याला टॅनची व्हॅल्यू मिळाली. कोणाची व्हॅल्यू मिळाली? टॅन थिटा इज इक्वल टू 12 बाय 5. बिकॉज साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतो? टॅन. टॅन म्हणजे काय? साइन अपॉन काय असतो? कॉस. आणि आपल्याला टॅन काय मिळाला? 12 बाय 5 मिळाला. आता जर आपल्याला टॅन जर मिळाला असेल तर आता आपल्याला तिन्ही व्हॅल्यू काढता येतील. कशा बघा? मग मला बघा सांगा, टॅनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि कोण काढायचं आहे? सेक. येईल का रे काढता? टॅन आणि सेक बघा, सेक आणि टॅन आहे का? म्हणजे हा सेकंड लास्ट फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. येईल व्हॅल्यू, मग काढू आपण. इथं सॉल्व्ह करतो मी. चला, पहिले एक्झाम्पल. कोण काढायचं आपल्याला? सेक. काय रिलेशन आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय केलं आपण? सेक स्क्वेअर थिटा. लक्षात टाका व्हॅल्यू काय? 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती आहे? 12 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? सेक स्क्वेअर थिटा. करा सॉल्व. 1 प्लस 12चा स्क्वेअर काय असतो? 144. 5चा स्क्वेअर काय असतो? 25 इज इक्वल टू काय राहणार आहे? सेक स्क्वेअर थिटा. 25 1 जा 25 आणि 25 प्लस 144 किती होणार आहे बरं? 9. त्यानंतर 6 आणि 1 169 अपॉन किती होणार आहे? 25 इज इक्वल टू काय आलं रे? सेक थिटा. पण आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू पाहिजे, सेक स्क्वेअर थिटाची नको व्हॅल्यू. म्हणून काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूचं काय घ्यायचं आहे? स्क्वेअर रूट घ्यायचं आहे ना. म्हणजेच काय होईल इथं? सेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतोय,
169 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 13चा स्क्वेअर आहे, म्हणून इथं काय घेऊ शकतो आपण? 13 अपॉन 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 25चा स्क्वेअर रूट काय? 5. म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू किती आलेला आहे आपला? 13/5. झालं तुमचं पहिलं सॉल्व. झालं सॉल्व. काय लागतं? सिंपल आहे. बरं, आता कोण करायचं आपल्याला? कॉस. मग आता मला सांगा सेकचा आणि कॉसचा काही रिलेशन आहे का रे? दिसतं का काही? हो आहे ना रे बाबड्यांनो. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे आणि कॉसच तर सेकचा रेसिप्रोकल आहे. एक रेसिप्रोकल आलं का एक्झाम्पल? सिंपल. मग घेऊ आपण. चला मी इथंच थोडंसं काय करतो? रब करतो किंवा तसं आपल्या इथे जास्त आता काही गरज नाही आहे. मी हे काय करतो? इथं रब करतो. हे आपल्या सरांना माहीतच. ओके, म्हणजे आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व होईल. सर्व एक्झाम्पल आपले एकत्रित दिसेल इथं. बरं, आता आपल्याला पुढचं सॉल्व करायचं कोणता बरं? कॉस थिटा. मग आता कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोणाचा रेसिप्रोकल असतो? सेक थिटाचा. मग टाका व्हॅल्यू. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे? 13/5. डिवाइडचा डिवाइड असला इथं मल्टिप्लाय होईल ना रे तो. म्हणजेच काय होईल? कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. झाला. कॉस पण तुमचा सॉल्व झाला. आता कोण सॉल्व करायचं तुम्हाला? साईन सॉल्व करायचं. कोण सॉल्व करायचं तुम्हाला? साईन. मग साईन तुम्ही कोणत्या एका पद्धतीत सॉल्व करू शकतात, नो प्रॉब्लेम. साईन सॉल्व करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. सॉरी हा, माझ्या कोण डिस्टर्ब झालं इथं. सॉरी. बघा, साईन सॉल्व आपलं अकाउंट करायचं आहे, साईन सॉल्व करायचं आहे. मग आता बघा, साईनचं कोणासोबत रिलेशन आहे का? साईन इथं दिसतोय, साईन इथं आहे, हे दोघं एकाचे काही प्रॉब्लेम. इथं पण साईन आहे. बट बघा इथं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साईन आपल्याला काढायचं आहे, कॉसची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कॉसची व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला. किंवा इथं बघा साईन काढायचं आहे, टॅन पण माहिती आहे आणि कॉस पण माहिती आहे. तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल ना, हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पूर्ण मार्क्स मिळतात, जो तुम्हाला योग्य वाटतो तो. चला वाटलंच मी हा करतो. कोणता? थोडी प्रॅक्टिस होईल आपली. चला, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? 1. ओके, मग आता साईन थिटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कॉस आलाय आपला, कॉस किती आलाय आपला? बघा इथे लिहितो, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस किती आलाय? 5/13 स्क्वेअर इज इक्वल टू किती आला? 1. देअरफॉर पुढं काय होणार आहे बघा, साईन स्क्वेअर थिटा प्लस 5चा स्क्वेअर किती होणार? 25 अपॉन 13चा स्क्वेअर किती होणार? 169 इज इक्वल टू किती राहणार आहे? 1 इज इक्वल टू 1. आय थिंक हे मला आता थोडंसं रब करावं लागेल ना. इकडचंच मी रब करतो. स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून घ्या नोट्स वगैरे. इथं मी रब करतो कारण की आपल्याला ते एक्झाम्पल इकडे सॉल्व करावं लागेल. आता तिकडचंच एक्झाम्पल मी इकडे सॉल्व करतो बरं का. ओके, हां. मग आता काय होईल बघा इथं, हा प्लस 25/169 आहे, हा तिकडे गेला का होणार आहे? मायनस होऊन जाणार आहे. म्हणजेच काय राहील ते तुमच्याकडं? साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 25/169. म्हणजेच देअरफॉर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 1 जा 169 आणि 169 मधून जर 25 जर गेले तर किती राहणार आहे? 144. 169 मधून 25 गेल्यावर 144 अपॉन 169. आणि देअरफॉर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, बरं आपण डायरेक्ट काय घेऊ? स्क्वेअर रूट घेऊन डायरेक्ट, काय प्रॉब्लेम आहे? झाले आपलं स्क्वेअरची व्हॅल्यू तशी पण आलेली. मग आपण काय घेऊ? स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. मग साइन स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती होणार आहे? साइन थिटा इज इक्वल टू 144 हा कसला स्क्वेअर आहे रे? 12चा. 169 कसला स्क्वेअर आहे? 13चा. साइनची व्हॅल्यू आली ना तुमची? आली. साइन पण तुमचा क्लिअर झाला. साइन आला, कॉस आला, टॅन आला. अगदी सिंपल आहे. कोणताही फॉर्म्युला यूज करा जर तुम्हाला जे मॅच होत असेल तर. अगदी सिंपल आहे, एकदम साधं सिंपल एक्झाम्पल आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस हे परीक्षेला विचारलेलं सुद्धा आहे. एक्झाम्पल नंबर हे काहीतरी आपलं किती झालं? 5th झालं असेल आय थिंक, बरोबर? नाही 4th झालं असेल. एक्झाम्पल नंबर हे आपलं जे झालं ते झालं 4th नंबर झालं. आता शेवटचं लास्ट एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते एक्झाम्पल म्हणजे कोणतं?
5th नंबरचं एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यानंतर जेवढे काही आपल्याला प्रूव्ह दॅट आहे ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ते सर्व संपून टाकायचे 12-13 जेवढे आहे ते आपण कव्हर करून टाकू. ओके, बरं. स्क्रीनशॉट काढला असेल सर्वांनी, याचा प्रॅक्टिस करा. अडचण आली तर मला कॉमेंट करा, त्याच्यावर मी तुम्हाला जेव्हा मला जसं जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला त्याला आन्सर देईलच. पुढचं पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट बरं का, बऱ्याच परीक्षांमध्ये हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. काय बघू आता आपण नेमकं एक्झाम्पल तरी काय आहे. इफ tan theta is equal to 1a, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. अलग लक्षात दिलेलं काय, फक्त आपल्याला साइन थिटा इज इक्वल टू काय दिलं आहे, 1 दिलेलं आहे. ओके, आता बघा काय करायचं आहे. बघा साइन थिटाची व्हॅल्यू 1 दिली आहे तुम्हाला आणि तुम्ही जर मगाचा जो टेबल आहे तुम्ही जर स्क्रीनशॉट काढला असेल तर टेबलमध्ये बघा एकदा, पुन्हा काही व्हिडिओ मागे घेऊन एकदा बघा. साइन थिटा हा 1 कधी असतो रे, तर साइन थिटा, साइन हा 1 तेव्हाच असतो जेव्हा, सॉरी साइन नाही, टॅन थिटा हा 1 तेव्हाच असतो जेव्हा टॅनची व्हॅल्यू 45 डिग्री असते. म्हणजे याचा अर्थ टॅन 45 डिग्री जेव्हा असेल तेव्हाच तो काय असतो, फक्त 1 असतो. मग एक गोष्ट तुम्हाला कळेल ना, काय टॅनला टॅन आहे, 1ला 1 आहे, म्हणजेच थिटा इज इक्वल टू काय राहणार आहे, 45 डिग्री. म्हणजेच आपल्या याच्यात एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, थिटाची व्हॅल्यू काय दिली आहे, 25 डिग्री दिली. बस ही जर एकदा व्हॅल्यू आली तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग आता कशात सबस्टिट्यूट करायची, तर हेच इक्वेशनमध्ये कोणत्या, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू का, बघा सॉरी काय बघा. मग आता फक्त थिटाची व्हॅल्यू काय टाकायची, 45. बघा काय होईल मग, साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री. फक्त थिटाची व्हॅल्यू टाकायची, बाकी काहीच नाही. सिंपल एक्झाम्पल आहे, सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. बस याचीच तर व्हॅल्यू काढायची तुम्हाला. आता बघा काय, साइन तुम्ही जर या टेबलमध्ये जर बघितलं तर साइन 45 डिग्री हा किती असतो, तर 1/√2 असतो. किती असतो, 1/√2 प्लस कॉस 45 ची व्हॅल्यू सुद्धा किती असते, 1/√2 असते अपॉन सेक 45 ची व्हॅल्यू किती असते, √2 असते आणि प्लस कोसेक 45 ची व्हॅल्यू सुद्धा काय असते, √2 असते. बघा टेबलमध्ये बघा, लगेच कळून जाईल तुम्हाला. आता बघा आपल्याला काही बेसिक मॅथचे नियम तर माहीतच आहे. डिनॉमिनेटरला जर सेम नंबर जर असेल तो आपण एकदाच लिहितो. म्हणजेच काय म्हणतं इथं, इज इक्वल टू, मी इथंच पुढे लिहितोय √2, एकदाच लिहितो ना दोनदा असल्यावर. आणि न्यूमिनेटरचे आपण ॲडिशन करतो, जर ॲडिशन असेल तर, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करतो. म्हणजे 1 + 1 किती होणार इथं, 2. टोटल डिवायडेड बाय काय, √2 + √2 म्हणजे किती होणार आहे, 2√2 होणार आहे. √2 + √2 म्हणजे किती होणार आहे, 2√2 होणार आहे. आलं लक्षात द्या तुम्हाला. मग आता लक्ष द्या, जर हा कुठं आहे बरं, न्यूमिनेटरला आहे ना, डिनॉमिनेटरला आहे, हा आपण खाली आणू शकतो. मग आपण जो नियम बघितला का, सेम नियम तुम्हाला इथं सुद्धा बघायला मिळणार आहे. बघा इथं काय होईल मग इज इक्वल टू काय होईल, हा जर खाली आला तर 2 अपॉन 2 इंटू √2 इंटू काय होणार आहे, √2. फक्त हा खाली आलाय बरं का. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. √2 इंटू √2 किती होणार आहे, 2 होणार आहे. इंटू बरं का, इथे ॲडिशन होती, इथे ॲडिशनच्या वेळेस तुमचा √2 आला, 2√2 आला. पण इथं मल्टिप्लिकेशन असेल तर √2 इंटू √2 म्हणजे √4 होणार आहे. आणि √4 हा कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. म्हणून काय होणार तुमचा आन्सर, 1/2. गॉट इट. का एक स्टेप वाढवू, एक स्टेप वाढवतो. चला इथं वरती लिहितो, चला एक स्टेप. इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, 1/√2 इंटू √2. ओके, मग याचाच अर्थ काय होणार आहे, 1/√4. अलग लक्षात, 2 × 2 किती होणार आहे, 4. आणि √4
म्हणजेच किती असणार आहे, 2 असणार आहे, म्हणजेच 1/2. म्हणजे तुमचा आन्सर किती आला इथं, 1/2 आला. तर अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले टोटल एक 6 एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि याचं प्रूव्ह दॅटचे जे 7-8-10 एक्झाम्पल आहे, 10-12 एक्झाम्पल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढची व्हिडिओ याचे मिळणार आहेत. तर ट्रिग्नोमेट्री तुमचा एकदम मी चांगल्या प्रकारे क्लिअर करेल. थँक्यू सो मच.